गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू द न्यू व्लॉग. अलिबागमधली सकाळ. जसं आपण लवकरच उठलं पण तयारी करून व्लॉग बी अपलोड करून आपण निघालोय. आपली हाफ टीम तिकडे नाश्ता करायला गेलेत, आपण आता निघालोय. काय प्लॅन काय? बघू आता तिथे जाऊन पहिलं काय खायला भेटते ते करू. सकाळ सकाळी तर असं फ्रेंड्स ढग झालं होतं ना की कन्फर्म वाटत होतं पाऊस पडेल. इतकं ढग भरून आलेले. ती एकदम छान छान सावली पडलेली, पण आता थोडंसं ऊन पडलंय. काल झोप मस्त झाली आणि खरं सांगतो मी माझा पर्सनल एक्सपिरियन्स म्हणजे की मी रात्री उशिरा झोपतो, सकाळी लेट उठतो 12-11 वाजता आणि मग जे दिवसभर थोडंसं ना असं डिझीनेस राहतो आणि थोडंसं असं हे राहून जातं, आळस टाईप थोडंसं. पण आज मी लवकर उठलो ना, काल रात्री लवकर 12:30ला काहीतरी झोपलो. काल 12:30 पावणे 12:30 हो. 2 वाजेपर्यंत गप्पाच मारत होतो. काही पण हा मग काय माहिती, मग 2 वाजता 8 वाजता सकाळी उठलो. 8:30 वाजता लवकर उठलो, भले उशिरा झोपलो चला, पण 8 वाजता उठून जी दिवसाची सुरुवात केली आहे ना, मस्त रिफ्रेश वाटतं. आळस बिळस नाहीये. जाग आली होती ऍक्च्युली. है ना, थंडी पण होती खूप. ते तर थंडी बाप रे. एसी रात्री लागत नव्हता एवढा, पण सकाळी असं झालेलं. आणि फॅन पण फास्ट, पण उठून फॅन कमी करावा आणि एसीचा रिमोट घेऊन कमी करावा ते बसलं. हा ऍक्च्युली काल फ्रेंड्स पूजाला मोदक खायचे होते स्टीमवाले, बट ते नव्हते भेटत. म्हणजे थोडं वेट करावं लागत होतं आणि आपले दोघे पण छोटे पोरं आहेत, ते दोघं पण भिजलेले आणि त्यांचे कपडे चेंज करायचे होते, म्हणून मग तिथं न थांबता आपण गेलो. तर बघू आज मोदक खाण्याचा उद्देश पूर्ण होतोय का. बाकी काल रात्रीच्या हॉटेलमध्ये आपण सोलकढी पिली, 1 नंबर सोलकढी. मला तर वाटतं इथे सगळीकडे सोलकढी टेस्टीच असणार. सोलकढा परफेक्ट आहे ना, तिखट, थोडीशी टेस्ट पण छान. ते मी दुसरं पण त्याच्यानंतर काय काय खाल्लं, गोड पान वगैरे, पण तरी सोलकढीची टेस्ट गळ्यात असं राहून गेली होती. तिथून पहिलं चला पटकन. अरे मी तर काल बघितली तर सगळ्यांनी गाड्या पार्क केल्या होत्या आतमध्ये फिरायला आलेल्यांनी. लोक फिरायला येतात ना. हा कदाचित हो, बरोबर तसं पण असेल. बांगडा बिंगडा सुरमई घेऊन गेला पाहिजे सुखार. गाडीत वास सुटू देत. कशाला व्यवस्थित पॅक करायचं नाही होत. लास्ट टाइम आपण अलिबाग वरून जाताना पिशव्या भरून घेतलेल्या, पण त्या सगळं हे झालं होतं, सगळ्या बिंग्या लागल्या होत्या. तीन चहा पोहे वगैरे खाणार आहे. आपण छानपैकी एकदम हलका फुलका एकदम नॉर्मल असा मेन्यू आपण ऑर्डर तर केला फ्रेंड. मी इथं अलिबागमध्ये मी आता पहिल्यांदा बघतोय येल्लो प्लेटेड 2 व्हीलर. ठीक आहे, ते येल्लो प्लेट म्हणजेच ते ट्रान्सपोर्टसाठी ते जसं 4 व्हीलरचं असं परमिटवाला त्या टी परमिट आहे तसं. पण बघा स्कूटी बघा, येल्लो प्लेट 2 व्हीलर. मला नव्हतं आयडिया याची. खूप टाइम नंतर बघा चहा आणि पालेजी खाणार आता. चहाची पहिली सिप आणि डोक्याला हिट होणार ते. वा का चहा आहे, इलायची आणि अजून काहीतरी मसाला आहे याच्यामध्ये. यार मस्त चहा आहे बघ, हे पिऊन बघा. इथे ठेवते सगळे घेतील. पोहे पूजाने सांगितलेलं ना. पोहे खातो. भजी बघा, ताई बघा. पाव घेऊ का त्याच्यासोबत है ना? किती 2 पाव करू? बोलू बटाटा भाजी हा लावते त्याला, भजी थंड होईपर्यंत. घरगुती भजीची टेस्ट बघा, मस्त कुरकुरीत कांदा भजी. काय तुके टेक्स्चर बघा. नाश्ता छान करून आपण आता निघालोय. जरा जाऊ आणि जरा बीच वरती फिरून येऊ. बाकीचे आपली आता जी हाफ टीम पहिली इथं बीचवर आलेली, ती आता घरी गेली सगळ्या बॅग्स घेऊन दुसऱ्या रूम मध्ये शिफ्ट करायला. बिकॉज आपला 11 वाजता चेकआउट होता आणि परत आपण 3 वाजेपर्यंत रूम एक्सटेंड केलाय, बट दुसरा रूम भेटणार आहे आपल्याला, है ना. एकच भेटणार आहे. तरी का थांबायचं 3 वाजेपर्यंत काय माहिती. एका व्यक्तीला खूप अलिबागमध्ये बीच वरती फिरायला आवडायला लागलं. चला पी मध्ये जाऊया. चला हे इथे साईडला बघा. आपण काल किती चालत आलो होतो तिकडून पुढे, मग आज पाणी किती बाहेर आले. बट आता मी नाही जाणार.
आंघोळ वगैरे करून आपण निघालोय. म्हणून आपण थोडं बाहेरच्या बाहेर वॉक करू जरा. तिथे थोडा टाइमपास करून घेऊ, कंटिन्यू करू रूम वरती गेल्यावर. अरे सोडून द्या आता दोघांना, खेळू दे इकडे. अरे 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 विमानच पाठी लागला. तुमचं नाव दादा? शिवा. शिवा, भेटून छान वाटलं. त्याचं नाव काय? अर्जुन. हाय अर्जुन. अर्जुन हवाय भाव्या. बेटा अर्जुन बोल त्याला. बोल त्याला आवाज दे, अर्जुन बोल. त्याला इथे कर, इथे त्याला इथे ते सॉफ्ट कर. मच्छी विकतात त्याच्यावर. ते बघ ना. हा, भेटून छान वाटलं. आपण त्यांना पाठीस उभा केलंय सगळ्यांना. ते बघा लांब तिथे पार आतमध्ये. बिकॉज ऊन ऍक्च्युअल मध्ये खूप पडलं फ्रेंड्स. डोक्यावरती ऊन आलंय. 11:30 वाजलेत. मी जातो, त्यांना कार घेऊन जातो. सगळ्या गाड्या निघाल्या, जेवढे स्टे वरती होते मला वाटतं सगळेच आज रिटर्न चाललेत. आपण 3 वाजेपर्यंत वाढवून घेतलाय, म्हणून आता वरचे 2 रूम सोडून आपण आता ह्यावाल्या रूम मध्ये शिफ्ट झालाय. पण मी पहिला जातो आणि त्यांना घेऊन येतो. चला पटकन या, पटकन या आता. हा बाबा येते कुचक्यासारखी करते. गरम होतं ना, लिटरली खूप गरम होत. दुसरं काय नाही रे. उन्हातून चाललं ना की लहान पोरांना मग सुसू करताना प्रॉब्लेम होतो माहितीये, ते जळजळ. त्यामुळे म्हटलं आपण असंच येतो, तुम्ही थांबा तिथे, मग आपण कारने जाऊ. प्लीज तेवढं तरी उन्हातून अवॉइड होईल जाणं. हॉटेलमध्ये जाणं अगोदर असं म्हणजे मीच नाही येतो स्कूटीला चावी लावून विसरतो. त्यामुळे इथे कुणीतरी स्कूटीला चावी लावून विसरली, तर आपण चावी देऊया की त्यांना इन्फॉर्म करूया? आय थिंक आपण इन्फॉर्म करू की चावी राहून गेली. सोडा दिली तुम्हाला. हो, लिंबू देऊ, खारं ठेव. आपण फ्रेंड्स पुढच्या बीच वरती आलोय. हे कोणतं होतं? नागावच होतं ना रे, बोर्ड लागलं ते. हो, तर पूजा आणि मामी ऍक्च्युली गेलेत काय सुकी मच्छीची काय शॉपिंग करायला. आणि आपण थांबलोच आहे म्हटलं इथे बघा, गाडी इथे पार्क केली कुठेतरी. तर थांबल्या आपण काय ते थंड पिऊन घेऊ, बिकॉज इतकं गरम पडलंय. मिठा तू खारा खारं का? दोन्ही पण. हा, एक फक्त एक साधं लिंबू पाणी बनतं. दे तिला काय काय हा हिला. दे. ये कुठे घे. ते सोडा सोबतच हा ठेवून देतो, तुम्ही घेतात काय. वा, एकदम असं बॅटरी रिचार्ज झाल्यासारखं झालं. आते बेटा, आते 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 एकदम सावली घे. कसं बेटा? मस्त आहे, आवडला? ये इथं बस. अरे वा, ते बघ तेव्हा दादांनी बघ काय. बस इथं. थँक्यू. कसं काय जा बस. कसले सोडे? नाही घेतले. सोडे म्हणजे? घेतले पूजा? नाहीत मी. सुरमई घेतली एक. सोडा म्हणजे काय? सोडे सोडे आपलं ह्याचा बनवलेला भाजीचा असतो. सुकी मच्छी मध्ये एक सोड्याचा प्रकार असतो. तू खाणार नाही, राहू दे, मला माहिती. राहू दे, नको घ्यायचं असेल तिकडून ठेव. लिंबू सोडा ते पण घे. एक्स्ट्रा सोडा, एक्स्ट्रा सोडा पण आहे. पटकन पी, पटकन पी, पटकन पी. खारट घेतलंय. कसं आहे तिचं वाला? तिचं गोड आहे बघ. तुला ते काय ते खाते नाही का ते? बोला तरी किती? नाही अरे तिचे पण सांगा. आता बोलतो ते फक्त 50 झाले, बिकॉज बोगोच्या ज्यूसचं प्राइसच नाही का ते. आता केले वा. एवढे नको थांबा, पाहिजे घेऊन जा. नाही 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 दादा, तुम्ही एकतर इथं उन्हा उभे आहेत, तुम्ही नका असं करू. एकदा बॉटल पण तुम्ही दिले, नाहीतर इथं भेटत पण नाही. दादा तुम्ही तिला ज्यूस पण तर दिला. नको नको, नाही नाही नको. दादा थँक्यू. ह्या मस्त सोडा पिला आपण, आता मस्त असं रिफ्रेश झालाय. आता आपण निघायचं की थांबायचं? निघायचं की बीच वरती जायचं? नाही नाही, लय ऊन आहे, लय ऊन आहे. जाऊया. ते त्यांच्याकडे आपण दादांकडे जे लिंबू सोडा पिलो
ते बुग्गूच्या ह्याच्यात घेतच नव्हते, पण आपण एक्स्ट्रा केले. त्यांना नको नको म्हटलं, ते रिटर्न मला देत होते पैसे बुग्गूला घेतलेले, की नाही नाही हे घ्या. मी म्हटलं नको दादा प्लीज. मी म्हटलं आपण तिथून मुंबईला पिलो की एक सोडा तेच 30-40 रुपयाला येतो, तुम्ही तर 2 आणि ते हे सगळं मिळून 50 रुपये घेतलेत फक्त. तर त्यांना इन्सिस्ट करून रिक्वेस्ट करून मग त्यांना म्हटलं प्लीज दादा ॲक्सेप्ट करा. त्यांच्या मापासाठी पाहिजे. आणि खाली लेगिन्स असेल. स्कूलमध्ये जाऊ देत नाहीये. अरे पण राहायचं असेल तर ती घ्यायला ना. पैसे दे. मी रिटर्न सगळी तयारी केली आहे कुठं कुठं फिरण्याची, पूलमध्ये जाण्याची, बट आपल्याला हॉटेल रूम सोडायला 1 तास आहे. तू कसं पुढे मतीचा वास सुटणार नाही गाडी. नाही, मी ते डबल टेबल पॅक केले. हे बघा मी हे आतमध्ये हे लावलेले, हे मी पूजाला नको बोलत होतो बिकॉज हे गाडी चालत्या गाडीमध्ये हे लावायचं नसतं, असं मी व्हिडिओज काय काय बघितले. त्यामुळे फ्रेंड्स जी गरमी असते ना ती खूप आतमध्ये कम्पेअर्ड टू गाडीमध्ये बसायच्या अगोदर जी गरमी तयार झालेली आता खूप कमी आहे है ना पूजा. हे बाय आणि जरा थोडस रिलीफ लावलं थोडस म्हणून काय बोलली. आता थोडं कमी गरम वाटतं ना गाडीत, हे ह्याच्यामुळेच आय थिंक. नाही नको वास. फ्रेंड्स हॉटेल चेंज केलंय आणि आपण आता आलोय समुद्र स्नेह रिसॉर्ट मध्ये. ओके, त्याला थोडंच पुढे आहे आणि थोडंसं बजेटमध्ये पण आहे. आणि रूम कसे आहेत आता आपण जाऊन बघूच कसं आहे ते. 1 दिवस एक्सटेंड केलं बिकॉज आता एवढं सगळं खेळायच्या गोष्टी घेतल्यात, त्यासाठी आपल्याला राहावंच लागेल असं आहे. 2800 पर रूम, तिकडचे 3500 पर रूम होतं सॅटर्डे संडे असल्यामुळे, फ्रायडे सॅटर्डे असल्यामुळे. फ्रेंड्स हे बघा याला म्हणतात रूम. असं रिसॉर्टमध्ये आलो आपण त्यासारखं असं वाटतंय. आता छान आहे बघा, आपल्याला समोरच इथं रिसॉर्ट भेटते, तिथं बुकिंग काउंटर, तिथंच कॅफे वगैरे, त्यांचं हॉटेल पण आहे समोर कॅफे. इथे मस्तपैकी बघा पूल आहे समोर, तो आपण जाऊ थोड्या वेळात. आणि रूम्स बघा, रूम्स किती भारी आहे, पूर्ण बिल्डिंग तर दिसेलच तुम्हाला. इथून बाहेरच बॅल्कनी, टेबल, चेअर्स विस्टोन किंवा तर रात्री मांडी घालून पण गप्पा मारत बसू शकतो. गेट सेफ्टीसाठी, दुसऱ्या साईडला रूम्स. आणि बघा किती मस्त आहे पूजा. डायरेक्ट पूलमध्ये यासाठी तिने मला कपडे काढून दिले. आणि बघा रूम असा मोठा आणि कबड भेटले त्याचसोबत. वा, 2800 मध्ये आपण त्यांच्याशी बार्गेन केले. सॅटर्डे संडे असल्यामुळे, नाही तर नंतर अजून रेट कमी आहे. एसी डिसेंट आहे यार, मस्त आहे. हे बघा, अरे वा, टॉयलेट बाथरूम पण आहे, गीजर पण आहे. गीजर का 24 आवर्स बोलले. हे कसं ओपन करायचं. वा, टीव्ही पण आहे छोटासा, पण टीव्ही कोणच बघतं रिसॉर्ट मध्ये येऊन. प्रॉपर कबड भेटलंय. इथे आपण ऍक्च्युली 2 दिवसाचा प्लॅन करून आलो पाहिजे होतं. काय म्हणते पूजा. तिकडे पण छानच होतं फर्स्ट ऑल, बट असं वाटतं इथे तुझे कपडे इथे काढले आता मी. हे बघ मी तिथे तिकडे गेला. हे सगळ्या गोष्टींमुळे आता अलिबागला थांबावंच लागेल 1 दिवस, असं झालं एक्स्ट्रा. त्यासोबत फ्रेंड्स कॉम्प्लिमेंटरी, लुक एट दिस, व्हॉट द हॅक, बॉटल्स प्लस साबण प्लस हे काय शॅम्पू. बेस्ट सर्व्हिस आहे. चला आता जाऊन तिथे थोडासा टाइमपास करून येऊ. आता थोड्या जाऊ आपण पूलमध्ये, तेव्हा तिथे लहान पोरांसाठी पण आहे. आणि प्लस अशी काय 1 फ्लोअरची बिल्डिंग आहे त्यांची. अँड आय लाईक इट. नेक्स्ट टाइम येऊ तर नक्की प्रिफर करू हे, बिकॉज इथं मस्तपैकी मला तरी आवडला रूम है ना. नेक्स्ट टाइम अलिबागमध्ये येऊ तर हे हॉटेल बघून येऊ. तेच खेकडे कुठे भेटतात तिथे जाऊ. विचारायला आवडतं. त्यांचं किचनचं टायमिंग झालंय पण 3:30 पर्यंत होता. आपण पोहोचलो 3 वाजता. लास्ट ऑर्डर 2ची होती. जाऊ द्या ते सगळं कॅल्क्युलेशन. हे बघ इथे आहे ना, त्याला एक हॉटेल शोधू छानपैकी. तिथं पूजाचं म्हणणं, तिला काय खायचंय. खेकडे. माझ्यासोबत कोण खाणार. मी पण ट्राय करतो. चला इथे करू आपला लंच. स्टार्टिंग विथ सोलकढी. आपली चिकन थाळी. दीदी पण दीदी खा. तुझ्या कोणती थाळी आहे. कोलंबी. आणि इथं व्हेज थाळी. खाली बसा. नको ही गाडी लावते. तुम्ही जा पहिला. थोडंफार फोटोज वगैरे काढून येऊ. अरे हो पाहिजे. कुठं आवाज बोलून देते. यार काय करतात. त्या डोर ओपन केला. जावा. दोघांना बसवता का त्यात. दोघांचे 150 रुपये बसा. दादू बाय. बाय बाय. कदाचित एका टाइममध्ये छान फोटोग्राफी केली फ्रेंड्स इथे. थोडंफार आपलं नॉर्मल. आणि आता चाललं बसायला. ठीक आहे, थोडं सनसेटमध्ये आज थोडं तिथं वॉक विक केला.
आणि पाण्यात अजिबात हात नाही लावला. की आज मला पूलचा टार्गेट आहे, बट फोटोज काढायसाठी आपण खास इकडे आलेलो. फोटो बिटो काढून झाले. आता पूल 8 वाजेपर्यंतचं टायमिंग आहे. बघू एक्सटेंड केला त्यांनी तर, नाही तर मेट्स ओके. उद्या सकाळी लवकर उठून पूलची मजा घेऊ. बाकी सगळे इथे बसले. हाय दीदी. दीदी दीदी तुझं नाव काय आहे? तुझं नाव काय दीदी? ती एकदम बीच जवळच राहते, रोज खेळत असेल ना बीच वरती. बरं आहे तुमचं जवळच बीच एकदम. भृंगराज भेटून छान वाटतं. थँक्यू. तुमचं? अजय बुंदाटे. अजय. नाईस टू मीट यू. चला थँक्यू. हाय बेबी. बाय बाय. बघू. थँक्यू. ओके. तर झाले फ्रेंड्स 8 आणि ऑलमोस्ट सगळे इकडे जेवढे पण कॅफे आहेत आजूबाजूचे सगळे झालेत बंद. आपला पूलचा टायमिंग पण 8 वाजेपर्यंतच आहे आणि पूल पण ऑलमोस्ट त्यांनी पूलचा टाइम थोडासा जर एक्सटेंड केला आपल्यासाठी तर मग आपण जाऊ पूलमध्ये थोडं एन्जॉय करायला. तू उतरणार आहे पूलमध्ये माझ्यासोबत? बघू डिपेंड. अरे आजचा दिवस आहे, उद्या आपल्याला कुठे गेले? मोदक तर पार्टी होता ना. नाही पुढे पुढे मोदकचं पुढे. तुला पाहिजेलच आहे मोदक. असं वाटतं आता कार सोबत असली पाहिजे होती, आपण पटपट गेलो असतो रूम वरती ना. असं काय नाही, चालत पण पटकन जाऊ. शॉर्ट एवढं लांब नाही. नाही ते बघ ते पोचले मोदक वाल्याकडे. काल बसून पूजाला मोदक खायचे फ्रेंड्स, आज कदाचित होतील. ऍक्च्युअल मध्ये ही आपली लास्ट ऑर्डर असणार आहे. त्याच्यानंतर पॅकअप झालाय फ्रेंड्स. छानपैकी बघा मोदक स्टीम व्हायला ठेवले गेले आता. मोदक मोठा बनतो फ्रेंड्स. ही त्यामध्ये घातलंय पुरण ना पूजा, त्याला काय बोलतात गेलं ते सारण. हे झालं खेळून फेकायचं ना. बाटली आहे. पार्सल आहे. हा झालं पार्सल कोणतं फायनली फ्रेंड्स तूप मोदक मध्ये तूप सोडतात, पॅक करतात. उद्याचं फायनली अलिबाग मध्ये मोदक खायचं है ना, पूर्ण होतं ना. असं काय नाही अलिबाग मध्ये मोदक खाण्याचं. मग मोदकच खाण्याचं. ऍक्च्युली इकडे खूप सारेचे स्टॉल लावलेत ना, मोदक मिळतील इथे, मोदक बनवून मिळतील असं. मग त्याचं बघून बघून असं वाटतं ना की खायचं मन करतं. आणि मोदक प्रकार कोणाला नाही आवडत, सगळ्यांना आवडतो. मला नाही आवडत. ए मामी वगैरे गेल्या चावी. नको मी पकडते, चल तुझी खेळणी पकडतो. भेटलेत. हे रडायचं काय भागा, रडायचं काय. थँक्यू. चल थँक्यू दादा. चल ती बघितली हिची ती केसाला. हा. फ्रेंड्स एंटर झाले आपण आपल्या हॉटेलमध्ये. तिथे कार पार्क केली आहे. आता बघू पूल जर चालू, मला नाही वाटत आहे, बंद झालाय पूल. त्यांनी अलाव केलं तर कपडे काढून जाऊ पूलमध्ये, नाही तर फ्रेशअप होऊ आणि आपण कॅरम खेळूया. हा कॅरम खेळायला येऊ. चला हा जा तुम्ही. हा जा. काय बंद केलं वाटतं ते बघ. टायमिंग बघ, टायमिंग बघ 7 to 8 PM. हा काय ना ते सोडतात. सारखं थाळी अँड गेस वॉट, पूजाने जाऊन विचारलं त्यांना पूल आहे का, भेटेल का आम्हाला, तर ते काय बोलले 9:30 पर्यंत तुम्ही वापरा. येस. तर आपल्याकडे प्रॉपर 40-45 मिनिटं आहेत. हा चल कुठे जायचंय. हे बघा, तर तू मला वाटतं माझ्या जेवढी नको टाकू, कमी टाक. आम्ही विदाऊट तूप खाल्लं तर आम्ही घेऊ का, तू घेतोस? घे. नाही, कमी कशावर पडले ते मी घे. त्यांना 10 बोलले ते नाही. कसं आहे. छान आहे, मस्त आहे. मला थोडं टाक ना. एक मिनिट. छान आहे. काय होतं मंत्र मस्त आहे. चला फुल टाइम फ्रेंड्स.
हा तुझं आहे हळूहळू उतरा बेटा, हात पकडतो त्यातलं. हा पाणी गरम आहे चला, स्लो बेटा स्लो, आरामात. शाबाश. त्या साईडला मी जाईल. कालचेच कपडे घातले पूजानी, हेच ठराविक कपडे आणलेत पूलसाठी पॉकेटमध्ये. बस आपला ट्रायपॉड भेटत नाहीये, नाही तर ट्रायपॉड असतं तर आपण ट्रायपॉड कुठेतरी सेट केला असता. तोपर्यंत बुग्गू सोबत आपण थोडंसं इथे ठेवून एन्जॉय करून येऊ. काल ॲक्च्युली आयफोनमध्ये पाणी पण गेलेलं. मी जाऊ तिकडे मोठ्या पूलमध्ये. हा मला मजा येईल. बोलतो आयफोन आहे चालेल, त्याच्यावरती पाणी झेलतं ते. पण नंतरला ना चार्जिंगला लावायला गेल्यावरती ते ट्वी वाजतं की चार्जिंग स्लॉटमध्ये पाणी डिटेक्ट झालंय, चार्जिंगला नाही लावू शकत, फोन काढा किंवा डॅमेज होण्याची शक्यता आहे. म्हणून मी आज रिस्क घेत नाही ना, तर मी माहिती फोन घेऊन डायरेक्ट समुद्राच्या इथं पण घुसतो, पाण्यामध्ये पण, हे पण ते पण सगळं. बट हे सेकंड टाइम झालं असं पाण्यामुळे. हा अरे बाप रे, तुझी मम्माला आवाज आहे, मम्माला बोल लवकर ये. पण आलं तर गोष्टीसाठी ट्यूब वगैरे घेतलाय. कशाला? ते झोपेत आता थोडासा झोपेत. मस्त पैकी कॅरम आल्यावरती आपण खेळणार आहे. पोटाचे 11:15. आणि गाडी काढावी लागेल. आणि मला एकच टेन्शन आहे, गाडी इथून आपली बाहेर निघली की दुसरी गाडी आत कन्फर्म घुसणार. म्हणून मी त्यांना कन्फर्म केलं, बाबा नंतरला डबल पार्किंग मध्ये लागलं तर चालेल ना. आज रात्रीचा डिनर फ्रेंड एका वेगळ्या हॉटेलमध्ये, बिकॉज काल जिथं गेलेलो आपण ठरवलेलं तिथंच खायचं होतं साहिलमध्ये, बट तिथे ऍक्च्युली फुल झालेलं, म्हणजे त्यांचा टायमिंग क्लोज होत आला. किती वाजता निघालो पूलमधून? 10च्या नंतरच. म्हणजे मी तरी अजून अर्धा तास बसलेलो तिथे पूलमध्येच. तर निघता आपल्याला झालेत तेव्हा खरा, ठीक आहे. आणि आता ते बंद झालंय म्हणून आता इथे आलो. ही त्यांचीच फ्रँचायझी आहे, विभा करून हॉटेल आहे. आता इथे आपण ऑर्डर केल्यात काही गोष्टी, त्या दाबून खाऊया की आपण जिथे जातो तिथं नवीन असल्यासारखं वागतो. आपण आपल्याच एरियामध्ये पण नवीन असल्यासारखं वागतो आणि चुका करतो. हा नवीनच आहे आपण इथे. दोन हुशार बायका. हा बरोबर गाणं आज पण आहे, पण ते तुझ्यासाठी आहे. एकटीवरती तुझ्यावरती. एक हुशार मुलगी विचारायला हॉटेलमध्ये येते, हॉटेल मधून इशारा करते, हॉटेल बंद झालं. काय होतं चोकली? काय होतं काय म्हणजे? आणि मी जर बंद झालं बोलले अरे मम्मी तर अशी बसली होती. कुठे बघत होती माहित नाही. मेजॉरिटी विन्स. मला पण असं वाटलं किचन बंद झालंय, हिला पण असं वाटलं ह्याला तर बाहेर उतरून असं चोप बसतो. नाही असं म्हणजे माझ्याकडे लक्ष आता असं करत असते आधीपासून. कसं वाटलं? म्हटलं एकदा गुड्डी पहिला तू जाऊन विचार चालू आहे का, तर गुड्डीने विचारलं आणि आम्हाला येऊन असा इशारा करते. येणार होता ना उतरून, चल पुढे होतं. मी पण आलो बघायला. येणारच होतो लागले किती वेळ उतरायला आणि मला बोलते काहीतरी. मी उतरणारच होतो, जी पुढे मग होंडा सिविक आली, त्यांनी ना फास्ट मध्ये आणली आणि तिथं स्कूटी उभा आहे ना तिला ठोकली. तुला काय बघायचंय? मला माझं अरे त्यांनी स्कूटीला ठोकलं म्हणून मी तिथं थांबलो बघायला, बाबा सगळं व्यवस्थित आहे की नाही. मामी कुठे आणि मामा कुठे? मामा दाखव. रेस्टॉरंट या सगळ्या गोष्टी चायनीज पासून ते हे सगळे व्हेज. नेक्स्ट टाइम पासून येऊ ना, असे काय ठराविक हॉटेल्स आहेत ना, आपण डायरेक्ट त्याच्यामध्येच घुसू. हे इथे कालपासून आपण बघितलं इथं मोस्ट ऑफ द हॉटेल्स मध्ये काय बोलतात त्याला पूजा? पोहा पापड प्लेटची सिस्टम आहे आणि मस्त आहे. 30 रुपयालाच असते प्लेट आणि ही अशी छान आपण घेऊन मस्त टाइमपास करू शकतो. माझी ब्लॅक आहे ऍक्च्युली, फुलाची व्हाईट आहे. बाकीचे सगळे झोपलेत. आता आपण दोघं जागे, तर थोडस रात्री जाण्या अगोदर आपण एक कॅरम वरती टाइमपास असा गेम खेळून जाऊ. नंतरला मी एडिटिंगला बसतो. मी स्क्रीन कव्हर पण तुझ्यानेच काढलेला, तर 40-50 पुढे